असते काय कुठं तू जाऊ नको थांब चहाच कर नाही जीवन जा कशाला बाया ही तोंडा वाजून हाणीन चिया फेकून तर पोळण बिळण मला चहा करून घेत असते आणि पाणी फेकलं ना आपल्या दोघी गप्पा मारीत बसले हिच्याकडून उलट जेवण तुला करून बनवून जेवून जा मी करतच नाही की अगं चियाचा तपास चांगलं बघा ते तुला मी. नाही चियाचा तपास नाही तर जेवण कवा घालायची ही बाई बोलत्यात ती बोलत्यात आणि अजून मी काय म्हणले बाया ए. अरे वा तिकडे ती तुझ्या सासूला बोलत तसं मला बोलू नको मला बी तुला बी आहो काय करावं आता हिला आमच्या सुना तुझ्या म्हणे अवसर नाहीत बाई असले माहित आहे की मला कशा आहे ते. हे का कसं होतंय तुम्हाला आहो तर तसलं काय मुंड उचल्यावानी बाय किती वळण उधाट आहे लय राहू द्या किती उधाट वळण नाही माझंच उधाट आहे अजून. आमच्या काय सांगायचंय आहो. अगं तो किती बुनबुन ही आईचं संस्कार आहे ते. आईचं तू जरा ध्यान देत जा अगं काय करायचं माझ्या आईकडे जायचं नाही बरं का पळू पळू ह्यांच्या दारात तिच्या आली बापा आला भाकरी बांधून सुईरीक धुंडीत ही काय असला हेडांबा आमच्या गळ्यात घालायचा होता माझा बाप हुडकत हुडकत आलता आणि तुम्ही काय केलत मी काय हेडांबा गळ्यात हा? घातली ना भाकरी तुम्ही- बांधून आला होता मग रिकामा तर आला नव्हता की हा भाकरी बांधून आला बाई तळवे चाटीत आमची हा की? सुईरीक कराय असला हेडांबा गळ्यात हा. घालून आमची उकाळी पाकाळी काढाय. तुम्हाला माहितच नव्हतं माझं घरदार आलाच नाही तुम्ही उकाळी काढाय भाऊ भाऊ की सुद्धा आता ही बाई 4 जणांच्या घरी पोचवीन का नाही हिची सुना अशी आहे म्हणून पाणी फिकिती अंगावर त्यांना काय काम आहे तवा ती सगळ्या गावात 4 घर पेटवायसाठी तर इथं येतात तवा हा, तुला बरं माहिती हा माहिती म्हणजे काय अगं ग ग ग ग माय सारख्याने ना झिपरीला आळा हा घातला आता का बसता का बरं येतं तुम्ही आमच्या घरी हे शिकवायला बघा तुला बोलत चहाच्या नाही माझ्या निमित्तानं. सुनाचं सांगते दोघीला तोंड देते की ग, काय करावं हिला तुला बोलत नाही मी माझ्या सुनाचं सांगते दोघीला तोंड देते तुम्हाला चहा प्यायचा आहे का नाही दोघींना चहा प्यायसाठी तर एवढं बोंबालीस आमच्या माग चहा प्यायचा असेल तर शांत बसा दोघी बी नाही चटका देते बघा लायटरनं दोघीला बी हाय का कसा धुमाकूळ घातलाय हिने अगो बाया बघ आता बघ बाई तूच काय कर कसा लावलाय ही सून म्हणावा का चिंद म्हणावा काय तर म्हणा मी ना झिपरीला आळा घातला चहा एक कपासाठी एवढं उखाळ केलंय बाय तिने उखाळणं पाखाळणं